नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद भरती, नवीन जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीसाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडून, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जिल्हा परिषद भरतीबाबतची. इथे पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे, कंत्राटी पदभरती जाहिरात आहे, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडची जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे खालील पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याच्यामध्ये पाहू शकता पहिलं जे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरसाठीचं, याच्यासाठी NHMमध्ये आहे नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत. याच्यामध्ये DH जळगावसाठी आहे. एक पद आहे ओपन कॅटेगरीसाठी. क्वालिफिकेशन पाहू शकता आयुष ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे. त्याच्यामध्ये MBA आहे, MPH आहे, MHA, डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट यापैकी एक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आवश्यक आहे. रेम्युनरेशन पाहू शकता सॅलरी स्केल देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, याच्यासाठी DTC जळगावसाठी आहे. याच्यासाठी एक पद आहे ओपन कॅटेगरी. शैक्षणिक पात्रता आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ. याच्यासाठी एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे महत्त्वाचं डेटा एंट्री ऑपरेटरसाठी DH जळगावसाठी एकूण एक जागा आहे ओपनसाठी. याच्यामध्ये पाहू शकता ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये IT किंवा MBA किंवा BTech किंवा CS, BCA, BBA, BSc IT किंवा आणि त्याच्याबरोबरच टायपिंग स्पीड पाहिजे 30 वर्ड पर मिनिट, मराठी 25 वर्ड पर मिनिट. त्याचबरोबर MSc असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये 1 वर्षाचा गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आवश्यक आहे. सॅलरी स्केल दाखवण्यात आलेलं आहे. अटी व शर्ती पाहू शकता. उपरोक्त पदे ही निवड कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 29 जून 2024पर्यंत राहणार आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अथवा कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवारांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तत्काळ समाप्त करण्यात येईल. जाहिरातीमधील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. सदर पदांवर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही आहे. याच्यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे पाहू शकता. याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 100 रुपयेचा डिमांड ड्राफ्ट त्याबरोबर जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांचे नाव द्यायचे आहे. ध्येय नावे असावे. त्यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट बनवायचं आहे. उमेदवाराची निवड ही फक्त गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवारांनी कुठलीही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवारांची निवड रद्द होईल. त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने आहे ते पाहू शकता. अर्ज भरावाच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 21 ते 38 वर्ष आणि मागाससाठी 43 वर्षापर्यंत राहील. पात्रता वयाची पात्रता. त्याच्यानंतर पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही आहेत. उमेदवारांच्या खालील निकषानुसार गुणांकन यादी आहे, मेरिट लिस्ट आहे, ती अधिकृत जी वेबसाईट आहे CDP जळगाव या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. पाहू शकता विवरण आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग मार्क्स आहेत. एकूण गुणांचे अंतिम वर्षाच्या आधारे हे जाहीर केले जातील. तपशील आहे. अधिक गुण आहेत 50. त्याच्यामध्ये पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयांमध्ये अधिक शैक्षणिक विचारात घ्यावी. म्हणजे जास्त शैक्षणिक पात्रता असल्यानं प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यामध्ये अधिक गुण आहेत 20. या पद्धतीने संबंधित पदाशी निगडीत अनुभव महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी 30 गुण आहेत. असे 100 गुणांच्या पात्रतेवर आधारित जी मेरिट लिस्ट जी जाहीर करण्यात येईल त्या आधारे जे सिलेक्शन आहे फायनल ते केले जाणार आहे. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत सोयीनुसार ठिकाण बदलून मिळवण्याची मागणी करता येणार नाही आहे. याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये जी अर्ज करायचे आहेत अर्ज तुम्हाला उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या व छायांकित सत्यप्रतींसह आपले अर्ज माननीय मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची नावे
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव या ॲड्रेसवर 22 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024पर्यंतच्या कालावधीत पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पोस्टनी हे तुमचे जे अर्ज आहेत ते अर्ज फिलअप करून डॉक्युमेंट जोडून ते पाठवू शकता दिलेल्या ॲड्रेसवर 1 मार्च 2024 याच्यामध्ये सदरचा भरती प्रक्रियेची पुढची डिटेल्स आहेत, अधिकृतची माहिती आहे ती ZP जळगाव या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. याच्यामध्ये डॉक्युमेंट पाहू शकता काय काय तुम्हाला जोडायचे आहेत ते. नमुना अर्ज आहे, शैक्षणिक अर्हतेसोबतची प्रमाणपत्रे आणि मार्कशीट आहेत. त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आहे, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला आहे, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, डिमांड ड्राफ्ट जोडायचं आहे 150 रुपयेचं, त्याचबरोबर कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची माहिती आहे डॉक्युमेंट्स जोडून त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ही ZPसाठीची महत्त्वाची भरती आहे जिल्हा परिषद जळगाव नॅशनल हेल्थ मिशनसाठीची. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.